आपलं नाही एवढा अनुभव नाही वाटत आणि हे गाइस वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे गणपती डेकोरेशनचा पार्ट 2 डे 2. ठीक आहे. तर अजून माझा कालचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे यूट्यूबला. तो पहिले अपलोड करूया मग नंतर आपण डेकोरेशनची तयारी लावूया. ठीक आहे. चला पहिले आपला व्हिडिओ अपलोड करूया. तर आमच्या शेजाऱ्यांच्या काहीतरी भिंत पडलेली आहे ते तुम्हाला फुटे दाखवतो. त्यांच्यामुळे आमच्यात देखील पाणी येत आहे. ठीक आहे. काय ते सीन आहे इथं. पाणी कुठले येते एवढं बंद करायला पाहिजे. उपसूक येते आणि लावू येते. रात्र सगळ्या कोंबड्या तिकडे जाऊन असतो पाहिजे सफरली सगळी इकडे रात्रीला मिशन नाही डोळा लागेल ना माझ्या डोळा तर आता इथले जे पूर्ण जे भिंत पडलेलं दाखवलं सीन हे यांच्या घरातला आहे आमच्या शेजाऱ्यांचा. ठीक आहे. तर तुम्हाला दाखवतो एवढं. हे बघा पूर्ण भिंत पडलेली आहे इथून खाली पूर्ण 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 भिंत आमच्या बाजूला पडलेली आहे. ते आमच्या घराची भिंत आहे त्याच्यावर पडलेलं आहे सगळं. तर आता नियोजन चेंज झालेलं आहे. आता करायचं आहे घराला कलर आतमध्ये. ठीक आहे. कलर करून घेऊ आपण आणि मग राहिलं सेटअप लावूया. ठीक आहे. तर दाखवतो तुम्हाला कलर कसा करणार आहे. आम्ही व्हाईटमध्येच करणार आहे. ठीक आहे. तर आता आपण हा ब्रँडचा कलर वापरणार आहे व्हाईटमध्ये. ठीक आहे. आपलं नाही एवढा अनुभव नाही वाटत आणि तर आता निम्म झालेलं आहे कलर करून. अजून थोडंसं म्हणजे इकडून इकडं पार्ट राहिलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता बाहेर किती पाऊस आहे. आमच्या इथे खूप पाऊस आहे. ठीक आहे. दाखवा जर पाऊस आहे. कुठे येते कुठे आहे कुठे आहे कुठे आहे अनु अनु कुठे येते मारू तुला मारू कचरा मारू
तर आता कलर करून झालेला आहे. तर आपण आता लगेच सेटअप करायला. ठीक आहे. तर बघा कलर असा काय केलेला आहे. फिनिशिंगला फक्त केलेला आहे कलर व्हाईट मध्ये. तर आज आहे श्रावण सोमवार म्हणून आमचे दिदी आमच्यासाठी करायला आलेले आहे पोळ्या. ठीक आहे. शेवटचं श्रावण सोमवार असल्यामुळे आज पोळ्यांचा बेत आहे. ठीक आहे. तर दिदीचे पोळ्या कशा करते ते दाखवतो मला. ठीक आहे. तर शहरातल्या पोळ्यांनी आणि कोकणातल्या पोळ्यांनी काय फरक आहे जरा सांगता का भाग्यश्री पाटील दिदी साहेब? आपल्या कोकणात तेलावरच्या पोळ्या करतात आणि शहरात असं पिठावरच्या पोळ्या असतात. हा मग चांगले कुठले असतात? चांगल्या काय तर ज्यांना जशी सवय आहे तशी चांगली ते प्रत्येकाला लागते की खरं. सही जेव्हा अभ्यास करू. आपल्याला तेलावरची सवय आहे ना, आपल्याला ते पिठाचे चांगलं लागत नाही. एक नंबर. तर दिदी आमची खूपच आवडीने आणि प्रेमाने पोळ्या करत आहे आमच्यासाठी. तर आता जेवण सगळं आवडलेलं आहे. आपण आता जेवून घ्या मस्त पैकी. उपवास सोडून घ्या. ठीक आहे. आपला तर काही उपवास नाही, पप्पांना जे नाही ते सोडून घ्या. ठीक आहे. आणि मग राहिलं सेटअपला लागेल तयारी. तर हे आहे आपलं जेवणाचं सोमवारचं. पोळी, पापड, आमटी आणि मस्तपैकी वड्या आणि बटाट्याची भाजी आणि भात. ठीक आहे. आता जेवण झालेलं आहे. आता मापं टाकूया आपण आणि कामाला सुरुवात करूया. ठीक आहे. चला आणि ह्याला डबल मोड आला ना हे चालायचं. बघा वळीचं मापन बसायचं. फक्त थंडाच बाथरूम बांधतोय आणि तुझे काय ते मापात म्हणतोय. हा अंदाज करतो लागतो. काय म्हणतो तुझ्या आई म्हणते बरोबर दादा तुझ्या आई म्हणते काय कान्या अरे मी वाचायचे
अरे तुला मिक्स पाहिजे एकदा गाठीवून गेलं ना होता इझी जाते पिठोरी आंबाच्या पिठोरी तर आता वाजलेलं आहे 12. ठीक आहे. तर आता आम्ही मस्त छातीत आहे. काम अजून भरपूर आहे. ठीक आहे. ते बघा फाटलेलं एक चिंबाकलेलं आहे बटाचं. तर ते असं काय तर हे चिवच्या बारक्या स्लाईस. तर आता रात्रीचे 2 वाजलेले आहे आणि लाईट पण गेलेली आहे. तर आपण आता हा ब्लॉग इथं समाप्त करूया. आम्ही जास्त काय केलं नाही आज. फक्त घराला आतून व्हाईट कलर केलेला आहे आणि फक्त सेटअपसाठी चिव्यांची मापं घेऊन आम्ही कट केलं आहे. ठीक आहे. तर उद्या आपण सेटअप पूर्णपणे उभा करणार आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथं समाप्त करूया. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.